गेवराई तालुक्यातील अर्धामासला या ठिकाणी रात्री 2:30 वाजता काही समाजकंटकाकडून मस्जिदीवर हल्ला करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये मस्जिदीचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं आहे आणि गेवराई तालुक्यात नव्हते बीड जिल्ह्यातील मुस्लिम बांधव या ठिकाणी आक्रमक भूमिका पाहताना आपण पाहिलेली आहे। या ठिकाणी शांततेचं आव्हान करण्यासाठी शिवराजदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून शांततेचं आव्हान करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे आव्हान करणार तुम्ही समाजाला? सर्वप्रथम मी काल रात्रीच्या अर्ध्यामासल्याच्या ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। अशा प्रकारच्या घटना गेवराई नाही तर कुठेच घडल्या नाही पाहिजे, कारण की ह्या सगळ्या गोष्टी सार्वजनिक शांतता भंग करायचा हा पहिला प्रकार असतो। आणि काल मला वाटतं ह्या प्रकार घडल्यानंतर लगेच पोलीस प्रशासनाने सगळ्या गोष्टी निदर्शनात आणल्या आणि अटकही केले आणि अशा प्रकारचे गोष्टी घडू नये याच्यासाठी सर्वप्रथम त्यांनी शांततेच्या मार्गावर जाण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी आवाहन केलेलं आहे। तर माझी सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांची नम्रतेची विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारची आक्रमक भूमिका घेऊ नये। प्रशासन एक तत्पर आहे आणि सक्षम आहे की ज्या प्रकारच्या घटना घडल्या त्याला तिथंच त्याला चांगली योग्य ते शिक्षा देऊन त्या व्यक्तीला अशा समाजकंटकांना योग्य ते शिक्षा देऊन त्यांना जाब विचारण्याची सरकारकडं पूर्णतः ताकद आहे। दुसरी गोष्ट, माझी सर्व गेवराईकरांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की आज गुढीपाडवाचा सण आहे आणि उद्या पवित्र रमजानचा ईदचा सण आहे। तर आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या दोन्ही सणाचा आनंद घ्यावा, कारण की वर्षातून एकदा असे सण येतो, आपला पवित्र सण येतो। तर अशा प्रकारच्या गोष्टी 2 दिवस आपण शांततेत करावे आणि त्याच्यानंतर आपण रस्त्यावरती उतरून अशा प्रकारच्या गोष्टी घडू नये याच्यासाठी तीव्र आंदोलन केलं पाहिजे। प्रशासनावरती दबाव टाकून त्यांच्यावरती 100% अशा प्रकारच्या गोष्टी घडू नये ह्याच्या पूर्णतः ताकदीने रस्त्यावरती उतरून आंदोलन करून ह्या गोष्टीचा जाब आपण सरकारला 100% विचारला पाहिजे। आणि माझी सर्वांना नम्रतेची प्रामाणिक विनंती आहे की आपण 2 दिवस आजचा गुढीपाडवाचा सण आणि उद्याचा रमजान ईदचा सण शांततेत पार पाडावा। आणि सर्वांना माझी अशीच विनंती राहील की हे प्रकरण आपण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण शांततेत पार पाडून सरकारला आपण जाब विचारल्याशिवाय शांत राहणार नाही, एवढंच मी तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतो। धन्यवाद दादा।